बघा मित्रांनो, आज आपण ऑपरेशन प्रोसेस शीट हा शिकणार आहोत. ऑपरेशन प्रोसेस शीट मध्ये काय काय असतं ते शिकायचंय. असं एखादा जॉब देते मित्रांनो, आणि त्याच्यावर आपल्याला ऑपरेशन शीट बनवावं लागतं. खूप 4 मार्काला किंवा 6 मार्काला खूप इझी प्रश्न येतो. सिरियल नंबर लिहायचं, ऑपरेशन लिहायचं, मशीन लिहायचं, टूल फिक्चर लिहायचं, कटिंग फीड रेट, स्पीड आणि डेप्थ ऑफ कट. हा काही काही ऑपरेशन ते तुमचे जॉब नुसार येते. आता बघा, सगळ्यात पहिले ऑपरेशन कोणतं पहिलं, क्लॅम्प ब्लॅक ऑफ ब्लॅक इन अ चक प्रोजेक्टेड 102 mm आउटसाइड डायमीटर. इकडे बघा, इथं किती आहे डायमीटर, किती आहे 50. इथं किती लेंथ 30 प्लस 50 80 प्लस 20 किती होतं 100. काय करायचं, आउटसाइड एम डायमीटर ब्लँकचं 52 घ्यायचं. इथं थोडं चुकलेलं हा 52 डायमीटर वाला आणि 102 लेंथ वाला एक असा सर्क्युलर रॉड घेतला तो, त्याला आपण ब्लँक म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, ब्लँक. तुम्हाला त्याचा जॉब तयार करायचा आहे हा वाला. तुम्ही काय करायचं, पहिले 102 लेंथ आणि 52 डायमीटरचा जॉब घेतला. तो काय केला तुम्ही, जॉब क्लॅम्प केला. तो जॉब काय केला, क्लॅम्प केला. कुठं, वर्क पीस चक असतं ना आपलं, सॉरी लेथ मशीनचं, त्याच्यामध्ये. कोणची मशीन वापरली, सेंटर लेथ. आता सगळीकडे तीच मशीन तुम्ही लिहायचं असं, सेंटर लेथ सेंटर लेथ सेंटर लेथ सेंटर. तरी ते असं दाखवलं, ते सिम्बॉल आपण नाही दाखवलं. आता टूल फिक्चर 3 जॉ चक मध्ये बसवलं. चक माहिती आहे तुम्हाला, चक मध्ये बसवलं. फिक्चर कोणतं आहे, 3 जॉ चक. 3 जॉ चक. इथं टूल कोणतं वापरलं, 3 जॉ चक. कटिंग फीड रेट द्यावं लागते काही, नुसतं जॉब बसवायला तुम्ही, म्हणजे फीड रेट राहील का, फीड म्हणजे पुढे फीड देणे, टूलला पुढे ढकल द्यावं लागेल का, पहिले नाही बसवायच्या वेळेस द्यावं लागेल ना टूलला, नाही. फक्त स्पीड काहीच नाही, डेप्थ ऑफ कट काहीच नाही. म्हणजे फक्त तुम्ही जॉब पहिले काय करायले, लोड करायला लावायला असा. नंतर आता फेस म्हणजे हे चक आहे, या चक मध्ये असा जॉब लावला. मग आता काय करणार आहे, फेसिंग 1 mm फ्रॉम बोथ एंड्स. इथं फेसिंग करायची. फेसिंग म्हणजे समोरचा भाग फिनिश करायचा. 1 mm तर सेंटर लेथच राहील. आता पॉइंट टूल नाही करतात ना, सिंगल पॉइंट कटिंग टूल लिहिलं तर चालतंय. HSS पॉइंट टूल किंवा सिंगल पॉइंट कटिंग टूल. फीड रेट एकदम 0.05, तुम्हाला फक्त फिनिश करायचं. 0.05 खूप कमी द्यायची फिनिश, अलग MM. आणि स्पीड किती 1000 RPM. स्पीड 1000 RPM. थोडं स्पीड मध्ये 800 900 1000 चालतं, एवढं तेवढं. आणि डेप्थ ऑफ कट फक्त दोन्हीकडून 0.05 ना फीड, तर डेप्थ ऑफ कट किती झालं, 1 आहे. 0.05 प्लस 0. हे डेप्थ ऑफ कट 1च लिहून घ्यायचं. काय करायचं, डेप्थचा 1च, 1 कमी केलं तर आधीच तुमचं 102 लेंथ आहे ना, तर मग 1 कमी केल्यास किती होते, 101. दोन्ही साईड 101 झालं. अजून एकदा, टर्न 20 mm डायमीटर फॉर 20 mm लेंथ. इकडे बघा, आता पहिले 20 साठी किती करायचं आपल्याला, 20 mm. तर पहिले काय करणार, इकडे बघा, हे तुमचं चक, हा जॉब. पहिले काय करणार, अशी टर्निंग करणार. पहिली ही टर्निंग करणार ना 20 mm लेंथ साठी. मशीन तीच राहील, कटिंग टूल पॉइंट टूलच राहील, सिंगल पॉइंट कटिंग टूल 0.5. हे 0.05 होतं ना, इथं 0.5 mm ची फीड द्यायची. हे स्पीड थोडी वाढवून घ्यायची. तुम्ही काय करायला, फिनिश असं इथून कट जाईल. किती MM नी कमी करायला तुम्ही, 20 mm करायला, 20 mm. कितीचं 20 mm करायला, 50चं 20. हळूहळू करत जातात, 1200. 1 mm चं डेप्थ ऑफ कट दिलं, नंतर ते आपोआप होत राहील. नंतर टर्न डायमीटर ऑफ 35 mm. 35 mm फॉर लेंथ ऑफ 50 mm.
टर्न डायमीटर ऑफ 35 mm फॉर लेंथ ऑफ 50 mm. आता काय करायचं, 35 mm डायमीटर टर्न करायचं फॉर लेंथ ऑफ 35. पस्तीस mm केलं. लेंथ किती, 50 साठी लेंथ किती, पुन्हा पुन्हा पुढच्या ह्याच्यातलं टर्न 50 mm डायमीटर फॉर 30 mm. डेप्थ ऑफ कट द्यायचं, स्पीड 1200, 1000, 1200 चालू द्यायचं, त्याचं काही नाही व्हॅरी केलं तर. हा 30 mm लेंथ साठी झालं. तर तुम्ही अजून अपेक्षित आहे इथं लिहिलं, काय करायचं नंतर 6वं बंद झालं, जॉब झाला ना, रिमूव्ह द जॉब फ्रॉम चक विथ द हेल्प ऑफ टूल्स. हा म्हणजे ते जॉब वापरले, लक्षात. आता हे झालं तुमचं ऑपरेशन शीट, एक हेच पहिलं. नंतर आता दुसऱ्या याच्यावर कोणतं विचारलेलं आहे, आता बघा, प्रिपेअर ऑपरेशन शीट, प्रोसेस शीट फॉर सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. असे सोपे सोपे येते. इकडे बघा, इथं बघा काय करायचं माहिती का, डॅश 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 म्हणजे होल पाडायचं आणि टर्निंग करायची. हा ते काय केलेलं आहे, 40 mm डायमीटर आहे, हे 16 mm डायमीटर, 16चा होल मारायचा. हा पहिले काय करायचं, टर्निंग करावं लागेल 30. आता बघा, कटिंग 47 mm लेंथ, टोटल लेंथ किती आहे, 45 आहे, 2 mm जास्त ब्लँक घेतलं, ब्लँक 2 mm जास्तचा ब्लँक घेतला. अरे तुम्ही 47 ल्या 49 ल्या काही हरकत नाही, 2 mm जास्त. आणि मग काय केलं त्याला, लेंथ आणि बार ऑफ 45 mm डायमीटर, डायमीटर पण थोडं जास्त आहे, 42 घ्या, तसं काही नाही, डायमीटर थोडं जास्त आहे त्याच्यापेक्षा, हे एक्झॅक्ट आपल्याला माप आणायचं. हा मग काय केलं, फेसिंग बोथ साइड बाय 1 mm, फेसिंग इकडून आणि इकडून फेसिंग केली, एकदा इकडून लावला इकडून लावला, 1 mm ची फेसिंग केली की लेंथ कमी होत जाईल ना. 47 ची किती होईल, 45, 45 आपल्या जॉबची लेंथ. मग काय करायचं, सेंटर लेंथ वापरलं, कटिंग पॉईंट टूल वापरला, 1000 mm झालं. पहिलं तर काय करायचं, जॉब पॅक करायचं, हे पॉवर हॅक जॉब ते काही लिहायची गरज नाही, पॉवर लिहिलं काय, 3 जॉब चक लिहिलं काय तरी चालतं. आले. नंतर ड्रिलिंग थ्रू द होल्स. हा आता काय केलं त्यांनी, पहिले ड्रिल केलं, ड्रिलिंग थ्रू द होल्स ऑफ 16 mm डायमीटर, 16 mm डायमीटरचं पहिले होल मारलं, एकच आहे 16 mm सेंटर लेंथ. त्याला तुम्ही हे पण लिहू शकता, इथं कटिंग टूल कोणचं कोणचं वापरलं माहिती का, इथं तुम्ही याचा पण वापर केला, लेंथ मशीनचाच वापर केला, ह्याला मूव्ह केलं, टेल स्टॉक, टेल स्टॉक इकडे घ्यावं लागेल ना सेंटर्स मध्ये, ते लिहिलं नाही लिहिलं तर चाल. ड्रिल 1200 mm, ड्रिल वापरला, ड्रिल 16 mm डायमीटर 1200 mm. हा नंतर याला फीड फीड हे लिहायची गरज नाही. नंतर आता काय करायचं, आपल्याला काय करायचं, हे किती आहे, 30चं आणायचं ना, 20 mm वर, 30 mm डायमीटर साठी टर्न करायचं. आता किती सध्या आपलं 45 आहे ना, तर 30चं टर्न करायचं, 20 वर लेंथ, टर्निंग 30 mm डायमीटर ऑफ लेंथ ऑफ 20 सेंटर लेंथ. HSS पॉईंट टूल वापरला, स्पीड 1000 mm, हे कुणी बघत नाही एवढं, फीड रेट 80 फीड रेट तुमच्या मनावर काही द्या, लक्षात समजलं. नंतर टर्निंग ऑफ 40 mm, आता हे हा 30चा काढला, 40 mm डायमीटर 25 साठी, पुन्हा सेंटर लेंथ HSS टूल 1080, लक्षात. हे झालं दुसरी ऑपरेशन. आता बघा तिसरी,